हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी 60च्या वर आध्यात्मिक पुस्तके लिहिली आहेत. कठोपनिषद हे त्यातलेच एक पुस्तक. यामध्ये प्रत्यक्ष यमराज नचिकेताला मृत्यूबद्दलचे ज्ञान देत आहेत. योगेश्वर चरणी विनम्र होऊन कठोपनिषद जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. अध्याय 2, वल्ली 2, श्लोक क्रमांक 3. ऊर्ध्वं प्राणम उन्नयति अपानं प्रत्यगस्यति. मध्ये वामनाम असिनं विश्वे देवा उपासते. अन्वयार्थ. हा प्राणाला वर खेचतो आणि अपानाला खाली ढकलतो. यामध्ये वामन स्थानापन्न झालेला आहे. त्याची उपासना सर्व देव करतात. यमराज सांगत आहेत की हा प्राणाला वर खेचतो आणि अपानाला खाली ढकलतो. आपल्या शरीरातील अंतर्व्यवस्था पंच प्राणांनी नियंत्रित केली जाते. आपल्याला आपण काहीही प्रयत्न न करता बाहेरील वायूचा पुरवठा आपोआप विनासायास होत असतो. हे केवळ आपल्या शरीरात निवास करणाऱ्या परमात्म्याचा अंशात्मा अंतरात्म्यामुळे घडत असते. ही त्या दिव्य चेतनेची अगदी स्वाभाविक ओढ असते. या ओढीमुळेच, या आकर्षणामुळेच ग्रहतारे, धूमकेतू, त्यांचे ग्रह आणि उपग्रह परमात्म्याभोवती एकमेकांसभोवती आणि स्वतःभोवती फिरत असतात. आता भौतिक उदाहरण पाहूया. शास्त्रीय संगीत आवडणारा गानलुब्ध पंडित जसराजजी किंवा पंडिता किशोरीजी आमोणकर यांचं गाणं असलं की तिकडे आपोआप धावत जातो. जमिनीवर साखर पडलेली असली की आपोआप तोपर्यंत न दिसणाऱ्या मुंग्या हजर होतात. झोपेतून जाग आल्यावर लहान मूल आपल्या मातेकडे धावत सुटते. परमात्मा आणि त्याचाच अंश असलेला अंतरात्मा यांच्यात एक नैसर्गिक ओढ, आकर्षण असते. या ओढीमुळे, या आकर्षणामुळे त्यांच्यामध्ये एक दिव्य स्पंदन सतत चालू असते. या स्पंदनामुळे हवा आपल्या शरीरात दर स्पंदनाला आपोआप आत बाहेर होते. जोपर्यंत अंतरात्मा शरीरात असतो तोपर्यंत ही ओढ चालू असते. हे दिव्य स्पंदन चालू असते. त्यामुळे तोपर्यंत आपल्या शरीरात बाहेरील हवा आत येत असते. अंतरात्मा देह सोडून निघून गेला की स्वाभाविकच ते दिव्य स्पंदनही देहाबाहेर जाते. त्यामुळे आपल्या शरीरात हवा येणे थांबते. आपले प्राणोत्क्रमण होते. यमराज सांगत आहेत की हा प्राणाला वर खेचतो आणि अपानाला खाली ढकलतो. आपल्या शरीरातील अंतर्व्यवस्था पंचप्राणांनी नियंत्रित केली जाते. या पंचप्राणांमुळेच रक्ताभिसरण होऊन रक्त सर्व शरीरात पोचविले जाते. अन्नापासून तयार होणारे सप्तरस शरीरात योग्य प्रमाणात पुरवले जातात. अनावश्यक वायू आणि मलमूत्र उत्सर्जित केले जाते. प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान असे हे 5 प्राण होत. एक प्राण. आपण बाहेरील हवा जेव्हा आत घेतो तेव्हा ती फुफ्फुसामध्ये जाते. या एकूण हवेमध्ये आपल्याला आवश्यक अशी हवा फक्त 21% असते. ही आवश्यक हवा हृदयात फुफ्फुसामधून शोषून घेतली जाते. या शोषून घेतलेल्या उपयुक्त हवेला प्राण असे म्हणतात. यामुळेच आपण जिवंत राहतो. यामुळे मुख्यतः हृदयाचं कार्य व्यवस्थित होतं. हृदयाचे ठोके चालू राहतात. हृदय कार्यरत राहते. हे कार्य घडवत असताना प्राणाचं रूपांतर होतं. 2 अपान. प्राणाचं रूपांतर अपान म्हणून होते. अपान म्हणजे वर न जाणारा. अपान हृदयातून जठरात जातो. तेथे तो अन्न पचन करायला मदत करतो. या अन्नाचे 2 भाग होतात.
पहिल्या अनावश्यक भागाचे मल आणि मूत्र यामध्ये रूपांतर होते. दुसऱ्या आवश्यक भागापासून शरीराला उपयुक्त असे रस, रक्त, मज्जा, मांस, मेद, अस्थी आणि शुक्र असे सप्तरस तयार होतात. हे कार्य करत असताना आपानाचं रूपांतर होतं. आपान मूत्र मल घेऊन शिन्न आणि गुद याकडे निघून जातो. तो अन्न पचनाचं महान कार्य करून शिवाय स्वच्छतेचं कार्य करतो. 3 व्यान. आपानाचं रूपांतर व्यान म्हणून होतं. व्यान तयार झालेले अन्नरस व्यय करायला लागतो. तो ते अन्नरस शरीरामधून टाळूपासून टाचेपर्यंत पसरवतो. यामुळे शरीराचं पोषण होतं. हे कार्य करत असताना त्याचं रूपांतर होतं. 4 समान. व्यानाचं रूपांतर समान म्हणून होतं. समान म्हणजे समप्रमाण. समान हे अन्नरस शरीरात आवश्यकतेनुसार प्रमाणात वाटण्याचं कार्य करतो. जेथे कमी तेथे जास्त ठिकाणाहून आणून देतो. शरीराला आवश्यकता प्रमाणात वाटप झाल्यावर जे जास्तीचे अन्नरस उरतात त्यासाठी समान लगेचच काही करू शकत नाही. हे अन्नरस शरीराच्या पृष्ठभागी जमा होतात. माणूस जाड होतो. जेव्हा उपवास घडतो तेव्हा समान या साठ्यातून अन्नरस आवश्यक त्या ठिकाणी पोचवण्याचं कार्य करतो. अर्थात त्याला मर्यादा आहेत. हे असे कार्य करताना समानाचे रूपांतर होते. 5 उदान. समानाचे रूपांतर उदान असे होते. उदान म्हणजे वर जाणारा. अन्नरस जेव्हा टाचेपासून टाळूपर्यंत पोचविले जातात त्यावेळी तेथे शरीराला जीवनोपयोगी प्रक्रिया होतात. शुद्धतेची प्रक्रिया होते. त्यावेळी या प्रक्रियेमुळे त्यामधून अशुद्ध प्रदूषित वायू तयार होतो. असा हा त्याज्य अनावश्यक वायू शरीराच्या कानाकोपऱ्यामधून उदान गोळा करतो आणि तो निश्वसनाबरोबर बाहेर घेऊन जातो. याच वेळी श्वसन करताना अनावश्यक 79% आलेली हवा उदान बाहेर घेऊन जातो. उदानाचे वैशिष्ट्य म्हणजे शरीर त्यागाच्या वेळी आत्मा उदानाचे बरोबर बाहेर जातो. अशा प्रकारे आपल्या श्वसनाचे कार्य 5 प्रकारात विभागलेले आहे. या 5 प्राणवायूंच्यामुळे प्राणतत्व शरीराच्या सर्व भागात टाळूपासून टाचेपर्यंत खेळविले जाते. यामुळे रक्त शुद्ध होते, अन्न पचन होते. यामुळे आपला शरीर व्यापार सुरळीत चालतो. या पंचप्राणांच्या कार्यात जर काही कारणाने व्यत्यय आला तर आपल्याला रक्तदाब, वातविकार इत्यादी विकार होऊ शकतात. यमराज सांगत आहेत की हा प्राणाला वर खेचतो आणि अपानाला खाली ढकलतो. यामध्ये वामन स्थानापन्न झालेला आहे. त्याची उपासना सर्व देव करतात. पंचप्राणांचा उपयोग करून सप्तचक्रांच्या सहाय्याने कुंडलिनी जागृत करता येते. पंचप्राणांची माहिती करून सप्तचक्रांच्या सहाय्याने कुंडलिनी जागृत करता येते. पंचप्राणांची माहिती आपण करून घेतलेली आहेच. येथे सप्तचक्रांची थोडक्यात येथे या श्लोकाला आवश्यक तेवढीच माहिती करून घेऊया. 1 मूलाधार चक्र. हे पहिलं चक्र गुदद्वाराजवळ माकड हाडापाशी असतं. आपण योग साधनेला आसन घालून जमिनीवर जेथे बसतो, जमिनीला जेथे आपल्या शरीराचा स्पर्श होतो तेथे ते असल्यामुळे आपल्या शारीरिक बैठकीला त्याचा आधार असतो. कुंडलिनी या ठिकाणाहून सुरू होऊन मार्गस्थ होते. पंचतत्वांपैकी पृथ्वी हे तत्व येथे असते. या चक्राची गणपती ही देवता आहे. या चक्राला 4 पाकळ्या असतात. या पाकळ्यांचा रंग तांबडा असतो.
या 4 पाकळ्या म्हणजे चारी बाजूने चारी दिशांनी आपल्या योग साधनेच्या बैठकीला, आसनाला भक्कम आधार असतो. त्रिगुणांपैकी तमोगुण हा येथे असतो. या चक्राच्या उपासनेने तमोगुण जिंकून उपासनेला भक्कम सुरुवात करायची असते. 2. स्वाधिष्ठान चक्र. हे दुसरं चक्र गुदद्वाराच्या वरती मूत्रलिंगाच्या मागे ओटी पोटाच्या खाली असतं. पंचतत्वांपैकी आप म्हणजे पाणी हे तत्व येथे असते. या चक्राची काम ही देवता असते. या चक्राला 6 पाकळ्या असतात. या पाकळ्यांचा रंग गुलाबी असतो. 6 पाकळ्या म्हणजे काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, माया हे षड्रिपू येथे भरलेले असतात. त्रिगुणांपैकी तमोगुण येथे असतो. या चक्राच्या उपासनेने तमोगुण जिंकून, षड्रिपू जिंकून उपासनेत प्रगती करायची असते. आत्म्याप्रमाणे शुद्ध होण्यासाठी याचा उपयोग होतो. 3. मणिपूर चक्र. हे तिसरं चक्र नाभीजवळ, बेंबीजवळ असतं. पृथ्वी आणि आप या 2 पंचतत्वांचा संगम येथे या नगरात झालेला असतो. त्यामुळे येथे बीजाला अंकुर धरतो. या चक्राची देवता ब्रह्मा ही आहे. या चक्राला 10 पाकळ्या असतात. या पाकळ्यांचा रंग निळा असतो. या 10 पाकळ्या म्हणजे पंच ज्ञानेंद्रिये, डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा आणि पंच कर्मेंद्रिय, मुख, हात, पाय, लिंग आणि गुद होत. या चक्राच्या उपासनेने पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आपल्या अधिपत्याखाली येतात. त्रिगुणांपैकी रज हा गुण येथे असतो. या चक्राच्या उपासनेने रजगुण जोपासला जातो. उपासनेच्या बीजाचा अंकुर येथे जोम धरतो. हरिओम. आता आपण हा अर्धा भाग ऐकला. 3ऱ्या श्लोकाचा अर्धा भाग आपण ऐकला. या पुढचा अर्धा भाग आपण नंतरच्या भागात ऐकणार आहोत.